ती तो निरोप देऊन परत येते आणि ती समोर जे दृश्य बघते त्यांनी तिचं अख्खं आयुष्य हलून जाणार असतं. बापरे. रुचिकाला हे सुख मिळालं ते म्हणजे टेनिसमध्ये. ती लॉन टेनिसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बाजी मारत होती. तिची जी शाळा होती कॉन्व्हेंट स्कूल, तिकडची ती टेनिस चॅम्पियन होती. तिची क्लासमेट प्रियांजली राठोड ओके. आणि तिचे वडील SPS शंभू प्रताप सिंग राठोड हे हरियाणा लॉन टेनिस असोसिएशनचे प्रेसिडेंट होते. त्यामुळे कौतुकाची थाप देण्यासाठी ते तिच्या घरी येऊन पोहोचले. बर. घरी तिच्या वडिलांना भेटले आणि ते म्हणाले की तिची खेळण्याची जबाबदारी आजपासून माझी. बरं. आणि तिच्यासाठी जे काही लागेल ते मी करायला तयार आहे. इनफॅक्ट आमचं जे असोसिएशनचं ऑफिस आहे त्या ऑफिसचंच एक छानसं ग्राउंडही आहे. बरं. आणि त्या ग्राउंडवर येऊन ती प्रॅक्टिस करू शकते. तिला कोच आम्ही देऊ शकतो. आणि ह्या एक्साइटमेंटमध्येच रुचिका आपल्या बेस्ट फ्रेंड बरोबर, जिचं नाव होतं आराधना प्रकाश, तिच्याबरोबर या टेनिस असोसिएशनच्या ऑफिसमध्ये जाते. ओके. जे ऑफिस असतं SPS राठोड त्यांच्या घरी. बरं. घरी आणि त्याच्याच पाठी टेनिस कोर्टही असतं. ओके. त्या ऑफिसमध्ये जेव्हा त्या दोघी पोहोचतात तेव्हा त्यांना ऑफिसमध्ये मिस्टर राठोड बसायला सांगतात आणि आराधनाला सांगतात जा बाहेर जा आणि कोचला बोलवून आण. ओके. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आराधना जाते बाहेर, कोचला बोलवायला जाते. ती तो निरोप देऊन परत येते आणि ती समोर जे दृश्य बघते त्यांनी तिचं अख्खं आयुष्य हलून जाणार असतं. बापरे. कारण ती बघते की आपली बेस्ट फ्रेंड जी 14-15 वर्षाची आहे, तिला तिच्यापेक्षा काही पट जास्ती 50शीतल्या एका माणसाने, जो तिच्या मैत्रिणीचे वडील आहेत, त्यांनी विचित्र प्रकारे धरून ठेवलंय. तिच्या कमरेला त्यांनी विळखा घातलेला आहे आणि ते तिच्यावर अत्याचार करतात. बापरे. आराधनाला हे बघून काय करावं कळत नाही आणि ती तिकडेच रागानी जेव्हा बघते तेव्हा मात्र SPS राठोड त्यांचा तिच्याकडे लक्ष जातं आणि ते म्हणजे तिला सोडून देणं किंवा तिकडनं पळून जाणं, सारवासारव करणं ह्याऐवजी ते अजून अग्रेसिव्ह होतात आणि आराधनावर अजून जोरात ओरडतात आणि सांगतात मी तुला कोचला आणायला पाठवलेलं ना, तर कोचला घेऊन ये. अरे बापरे.